थोडीशी जो गरमागरमी मैदानाच्या आतमध्ये गरजेच्या असते, बॉडीमध्ये तुमच्या तो स्ट्रेचिंग किंवा ती ऊर्जा असणं गरजेचं आहे, ती कुठेतरी थोडीशी तेलंगाच्या बाजूने जास्त दिसते. जर आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती थोडासा बदलाव आहे. आपण पहिल्या षटकासाठी सज्जन माठीला पाहत आहे. मी या खेळाडूला नेहमी खेळताना पाहिले, म्हणजे अगेन्स्ट प्रदीप पाटील देखील या खेळाडूने गोलंदाजी केलेली आहे. सुरतमध्ये देखील या खेळाडूला खेळताना मी पाहिलेलं आहे. त्यामुळे व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट आणि त्याच्याबरोबरीने जे काही तुम्ही जर इकडे गवळी समाज प्रीमियर लीगमध्ये पाहिलं असेल तिथे याचा खेळ पाहिलेला आहे. त्यामुळे हा जो खेळाडू आहे याच्या हातामध्ये बॉल देणं म्हणजे अगदी कुडगाव आपला खामगाव संघ आपल्याला सांगून जातोय की मॅच किती महत्वाची आहे. समोर स्वप्नील आणि सागर चव्हाण राईट मोर द विकेटनं सज्जन माटेला पाहता पहिला बॉल घेऊन राईट मोर द विकेटनं व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, कट केले, पॉईंटच्या डोक्यावरून बॉल जोपर्यंत अडवला जाईल सिंगल. त्याच्यानंतर 2 धाबा कंप्लीट. तिसरा धाबा घेण्याचा प्रयत्न होईल का तर नाही, थांबवलं गेलं. वेल कॉलिंग, अगदी खूप सुरेख कॉलिंग पाहायला मिळते. आणि पहिल्याच बॉलवरती इथे 2 धाबांची मोहर आता मात्र स्कोर कार्ड होती लगावली गेली. स्वप्नील ना, कोणी मारला रे? स्वप्नीलने मारला. स्वप्नील आणि सागर आहे का? नक्कीच सर तुम्ही मगाचपासूनच सुजलच्या बद्दल जे एवढं जे काही सांगत होता ना तो इतिहास झाला आणि हे मी अजूनपर्यंत बघितलं नव्हतं. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की या खेळाकडे रोहा साईडच्या या माळसा आपल्या या इकडे मी नवीनच आहे, परंतु या खेळाडूने तो सामना जिंकवला जिथे 1 चेंडू 5 धावाची गरज होती. त्यावेळी जो षटकार ठोकला तो त्यावेळी सुज्जनच होता. यावेळी सेलिब्रेशन पहा, कारण त्याला माहिती आहे ही महत्वाची विकेट आले. बॉल जरी लाफ्ट केला होता बाउंड्री लाईनच्या लगत, तो बॉल अडवला. आणि या सुरुवातीलाच आपण उल्लेख केला होता जोरेसर की इथे सज्जन माठेला गोलंदाजी ट्रॅकवरती आणणं म्हणजे लिजंड 11 खामगाव संघाला माहिती आहे ही मॅच जिंकायची असेल तर अर्ली ब्रेक थ्रू असा एक पॉईंट आहे. जर स्वप्नील आणि सागरची जोडी आहे तिला जर लवकर फोडण्यात यशस्वी झाले तर आपण या मॅचमध्ये पुढे जाऊ. आणि आता पहा पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती अगदी फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन बॅटर राहुल मैदानावरती एंटर झालेत. आता निर्धारित 10 बॉल आहेत. त्या 10 बॉलवरती मैदानावरती काय घडेल याची चर्चा कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. नक्कीच सर. आणि बघितलं गेलं तर जर समजा तुम्हाला जिंकायचं जर असेल ना तर समोरच्या टीमवरती धडपण हे सुरुवातीपासूनच वाढवणं गरजेचं असतं. दबाव हा पहिल्या चेंडू पासूनच प्रेशर निर्माण करणं गरजेचं असतं आणि तेच इथे या लिजेंड संघाने केलंय. आणि नावातच लिजेंड हा शब्द आला म्हणजे तो लिजेंड काय आहे की त्या खेळाची प्रत्येक बारकाईने लक्षपूर्वक अगदी सगळ्या गोष्टींवरती त्यांचं नियंत्रण आहे. त्या आतापर्यंत आता गोष्टींचा अनुभव आहे आणि म्हणूनच लिजेंड बनलेत ना ते. हा बॉल पाहिला तर राहुल पासून बराचसा बाहेर ठेवला, बॅट पासून दूर, नजरेपासून दूर, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न करा. राहुलचा तुम्ही स्टान्स पहा, 3 विकेट दाखवतो, त्याच्यानंतर फ्रंट फुटला येतो आणि आता ऑन साईडला फटका आलाय. जोपर्यंत डीपमध्ये खेळाडू येतोय थोडंसं फंबल, खराब क्षेत्ररक्षण नाही थांबवलंय कारण स्ट्राईकच्या बॅटरचं लक्ष नव्हतं. कदाचित विश्वास आहे कारण तुमच्यावरती कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. आणि म्हटलं जातं ना की कॉन्फिडन्स कसा हवा तर सुतली बॉम्ब सारखा असावा. एकदा की वाट पेटवली की जवळ येणाऱ्या कोणालाही थोडंसं दबक्या पावलांनीच यायला भाग पाडतं. तर इथे तो कॉन्फिडन्स आता मात्र स्वतःवरती दाखवला गेला. स्ट्राईक एंडला आपण सागरला पाहताय. सागर आता तू विस्फोटक अंदाज मैदानावरती पेश करेल का याच्यासाठी तुम्ही तेलंगे संघाला पहा, त्यांच्या नजर आहेत मात्र आता सागरच्या अक्षरशः बॅटिंगवरती. नक्कीच और सागर के लहरों को कोण नहीं जानता. इथे पहिला चेंडू हवेत आहे, बराच वेळ 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत मात्र चेंडू त्यांना फसवतलं आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतोही ते चौकार. लाटांपासून मध्ये तरणं पोहणं सोपं नसतं ना दादा. त्या पलीकडचं इथे आपण पाहतो ह्याही सागरच्या बॅटमधून निघाणं शॉट ना अडवणंही सोपं नाहीये. अशाच प्रकारचा खेळ दाखवतो इथे सागर. आणि म्हणूनच तुम्ही मागाशी म्हणालात ना की कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. क्रिकेट हा आत्मविश्वासाने खेळला जाणारा खेळ आहे. इथे मात्र खराब चेंडू म्हणायला लागेल, लेगच्या दिशेने वळला गेलेला पुरेपूर समाचार घेतलाय, अगदी पाईन लेगच्या दिशेने धाडलाय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर, येतोही ते चौकार. आणि संघाची धावसंख्येचा विचार केला तर वाटते 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 11 आणि हा क्रिकेटचा खेळ सुद्धा आपण 11नीच मिळून खेळतो. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नेल्सन आकडा आपण 1-1 सध्याच्या कडेला स्कोर कार्ड वरती पाहत आहे. 5व्या बॉलवरती चुकी झाली होती पहा. आपण
डीप मध्ये पाहिलं तर रुपेशला मात्र कॉल केलं होतं कॅचसाठी, ओव्हर रन झाले आणि कदाचित तो झेल मिडविकेटचा खेळाडूचा होता. झेल ड्रॉप झाला आणि त्याच्यानंतर मैदानावरती काय घडलं, झेल ड्रॉप त्याच्यानंतर आलेला चौकार. म्हणून म्हटलं आहे ना की क्रिकेटमध्ये जरतरला जागा नाही आणि जरतर शिवाय क्रिकेटही नाही. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत, लॉस ऑफ 1 विकेट, डबल 1 11. नक्कीच. आणि सर तुम्ही मगाशी उल्लेख केलात की झेल सुटल्यानंतर काय परिणाम होतात ना, ते श्रीलंकेच्या खेळाडूंना विचारा, जिथे मात्र 6 धावांवरती असताना रोहित शर्मांचा झेल सुटला गेला आणि त्याच रोहित शर्माने नंतर 264 धावांची ती वादळी खेळी केली. म्हणूनच मित्रांनो, क्रिकेटमध्ये तुम्ही अशा खेळाडूंना संधी पुन्हा देऊच नका ना, जे ऑलरेडीच एक वादळ आहेत मैदानाच्या आतमध्ये. सागरला आपण सकाळपासून खेळताना बघतोय, त्याचा तुम्ही झेल अगदी 3 खेळाडू तिकडे होते, त्या खेळाडूंना टिपणं गरजेचं होतं. ताळमेळीची थोडासा तिकडे फरक जाणवला, अन्यथा तो झेल घेणं गरजेचं होतं. आणि त्या झेलचा सुटलेला परिणाम काय झाला, तिथे तो चेंडू डॉट गेला असता, त्यावरती 4 धावा गेल्या, त्यानंतरच्या चेंडूवरती सुद्धा 4 धावा गेल्या, म्हणजेच 8 धावा या सागरने गोळा केल्या. आणखीन एक यावेळी अंपायरचा सिग्नल येतोय 4 धावांसाठी. खूप चांगला फटका होता. पहा, फ्रंट फुटला आले, त्याच्यानंतर मनगटाचा खूप चांगला फ्लिक ऑफ द रिस्ट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन निवडला 4 धावांसाठी. आणि जसा उल्लेख झाला की इथे आपण सागरचा झेल ड्रॉप होताना पाहिला, म्हणजे पिंजऱ्यात कैद असलेला तुम्ही वाघाला जर बाहेर सोडलं तर तो शिकारच करणार, आणि मैदानावरती तेच घडलं. झेल ड्रॉप झाला, त्याच्यानंतर पुढच्या 2 चेंडूवरती आलेले 2 चौकार आतापर्यंत या मॅचची कहाणी सांगून जात आहेत. धावफलकाचा आकार जो आहे तो अक्षरशः वेगाने पुढे चाललाय. 4च्या मदतीने रणसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचले 15 15च्या घरात. नक्कीच सर, मोमेंटम जो आहे तो चेंज होतो ना. तुमच्यामध्ये तो झेल सुटल्यानंतर त्या खेळाडूंच्या अंगामध्ये आलेली थोडीशी नैराश्याचं वातावरण सुद्धा कारणीभूत ठरतं खेळामध्ये. तेच कुठेतरी थोडीशी निराशा आली असणार, अरे की बाबा सागर सारख्या फलंदाजा माझ्याकडनं झेल सुटला, परंतु त्यातून सावरून तुम्हाला पुढे जाणं गरजेचं आहे. इथे मात्र कमबॅक करावा लागेल या लेजेंड खेळाडूंना. इथे सिंगल धाव आली, यावेळी बॅकफुटला गेले, जागा भरवण्याचं काम झालं आणि सिंगल धाव आल्यानंतर स्ट्राईक रोटेट राहुलचं ते काम आहे. पहा, अगदी राहुल त्याचं काम पुरेपूर जाणतो. बॅकफुटला जाऊन फक्त मला स्ट्राईक रोटेट करायचे, कारण सागरची जी बॅटिंग आहे ती खूप अप्रतिम सुरू आहे. आणि आता मात्र सागरला पुन्हा एकदा स्ट्राईक हँडला आणलं गेलंय. रणसंख्या 16 आकड्यावरती. अजूनही या ओव्हरमधील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा इन ऍक्शन लॉफ्ट करायचा होता, अगदी प्रॉपर राडार मध्ये कलेक्शन नाही झालं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होईल. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब 2 धावा आल्यात आणि या 2च्या मदतीने रणसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचले 3 ओव्हरच्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 18. नक्कीच अजूनही काही चेंडू सर शिल्लक आहेत आणि या 3 उरलेल्या चेंडूंवरती इथे मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण 12 चेंडूंमध्ये जवळपास 30 ते 35 धावा गोळा करणं गरजेचं आहे. कारण लिजेंड संघामध्ये खेळाडू जर बघितलं, इकडे प्रतीक सारखा खेळाडू सुद्धा उभा आहे, तो मोठ्या फटक्यांसाठी जातो. इथे मात्र झेल होईल का बघूया. मात्र नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडला गेलाय, कोणती क्षती इथे पोहोचत नाहीये आणि दोन्ही बॅटर सुरक्षित मैदानामध्ये दिसत आहेत. 2 धावा मात्र मिळत आहेत. 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय आणि धावसंख्या जाऊन होते पोहोचते अर्थातच 20. येस, अंपायरचं सिग्नल मागच्या बॉलसाठी आम्ही वेट करत आहोत आणि तो सिग्नल थोड्याच वेळात आपल्यापर्यंत येईल. नो बॉलचा सिग्नल आलाय. यावेळी नो बॉलचा इशारा आलाय, कारण कॅप जी आहे ती मैदानावरती पडली होती. आणि काय हा नो बॉल, काय याला एक कारण आहे. नो बॉल असण्यामागचं कारण आहे, तुम्ही बॉलिंग करत असताना सहसा बॉलर कॅप यूज करत नाहीत, पण कॅप यूज केल्यानंतर ज्यावेळी ती कॅप बाहेर पडते त्यावेळी बॅटर डिस्ट्रॅक्ट होतो आणि त्याला पनिशमेंट म्हणून नो बॉलचा सिग्नल अंपायर्स कडून दिला जातो. आणि सध्याच्या घडीला त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही. अभि याची देखील आपण प्लीज दक्षता घ्या. बॉल इथे जर पाहिलं तर कॅप खाली पडली आहे आणि कॅप पडल्यानंतर अंपायरचा सिग्नल नो बॉल जरूर आला आणि पंच त्या ठिकाणी गोलंदाजाला जरूर ती माहिती देखील देताना आपल्याला पाहायला मिळतील. पंचांचा निर्णय जो काय असेल ना तो अंतिम असणार आहे, हे सुद्धा समजावं लागेल. इथे मात्र कॅप खाली पडली आहे. कॅप
चेंडू फ्री हिट. सुवर्ण संधी असणार आहे या चेंडूवरती. इथे मात्र धाबा कुठेतरी आवाक्यात होत्या, त्या मात्र या नोने आता अजूनही वाढणार आहे, कारण इथे सागर चान्स घेणार आहे. त्यालाही माहित आहे की मी जर फटका हवेत जरी खेळलो तरी झेलबाद होऊ शकणार नाहीये, त्यामुळे एक फ्री लायसन्स ज्याला म्हणतो ना ते सागरला इथे मिळणार आहे. 21 धावा धावपल करते. आपण पाहतोय शेवटचं षटक मार्गस्थ होत असताना अनिकेतच्या माध्यमातून ते षटक हाताळताना दिसतंय. 43 नंबरचा जर्सी परिधान केलेला हा अनिकेत, थोडीशी चुकी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर सर समजा ज्यावेळी बॉल डिलिव्हर होतो ना त्यावेळी सर समजा कुठला क्षेत्ररक्षक जर बोलला त्यावेळी सुद्धा त्या चेंडूवरती नोचा इशारा येतो पंचांचा. हाही एक नियम आहे. इथे मात्र चांगला फटका, अगदी स्टेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. 23 वरती जाऊन पोहोचलाय संघ. येस, त्याच्यावरती आपण चर्चा करूयात, कारण हे काही महत्वाचे प्रोटोकॉल असतात, नियम आहेत स्पर्धेमध्ये. बऱ्याच खेळाडूंना माहिती असतील, माहीत नसतील तर आपण पुन्हा एकदा ते पोहोचवण्याचं काम करूया. जसं तुम्ही उल्लेख केलात, जर गोलंदाज बॉल रिलीज करतो त्यावेळी जर कोणता खेळाडूने आवाज केला तरी त्याला नो बॉल दिला जातो. आणि सध्याच्या घडीला हे बरेच काही नो बॉल आहेत, ते मात्र जे आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचवण्याचं काम करत आहोत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा निघालाय, शॉर्ट आर्म फुलचा हल्ला आलाय. इथे क्षेत्ररक्षक जज करेल का? आणि यस, यावेळी फलंदाज झालाय, या बॉल वरती बाद. धावा झाल्या त्या 23 धावा. बॉल किती बाकी आहेत? लास्ट चेंडू शिल्लक असणार आहे. ज्यावेळी पहिल्याच षटकामध्ये तो स्वप्नील तिकडे बाद झाला ना सर, तिकडे थोडीशी धावसंख्या मंदावली गेली आहे तेलंगे संघाची, कारण स्वप्नीलचं वादळ आपण सुरुवातीच्या 2 सामन्यांमध्ये पाहिलं होतं. अगदी एक हाती सामने त्या स्वप्नीलने फिरवले. मात्र इथे मात्र थोडस सागरने छान खेळ केला आपल्या संघाला, आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी छान खेळ सागरने केला. आणि इथे मात्र नवीन आलेला बॅटर मैदानाच्या आतमध्ये बघा ना, पहिल्या चेंडूवरती जसं काही डगआउट मधून सेट होऊन आला आणि पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला. हल्ला अगदी साधा सुद्धा नाही चढवला, तर सरळ आणि 6 धावांसाठी चढवलेला हा हल्ला. या 6 धावा
इक्वेशन 15चं समीकरण आहे मॅचमध्ये. पहिल्या ओव्हरला जशी सुरुवात होणार आहे, आपण लगेच जाव्यात सलामीच्या जोडीकडे, जिथे लिजंड 11 खामगाव या संघाकडून प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल केली गेली आहे. नक्कीच सर, तुम्ही उल्लेख केलात त्या खेळपट्टीला नतमस्तक होताना आपण तेलंगे गावचे खेळाडूंना पाहिलं. आणि जर सर तुम्ही सचिन रमेश तेंडुलकर सरांना त्यांच्या रिटायरमेंटच्या वेळी तो त्यांनी मुजरा जो त्या खेळपट्टीला दिलेली मानवंदना होती ती कोण पहिलं प्रेम काय असेल ना, तर क्रिकेट हे जरूर आहे, मात्र त्याआधी त्याचं जे मैदान आहे हे मैदान आहे त्याचं पहिलं प्रेम आहे. आल्यानंतर त्या मैदानाला खेळपट्टीला वंदन करणं, त्या खेळपट्टीला पाहणं, त्या मैदानाचा अंदाज बांधणं हे प्रत्येक खेळाडू आल्यानंतर तिथे नेहमी पाहत असतो. आणि म्हटलं जातं ना की कॉमेंट्री बॉक्समधून आपण बऱ्याचदा ऐकलं असेल की ही खेळपट्टी आहे ती खेळाडूंना प्रेमात पाडणारी खेळपट्टी आहे. म्हणजे अशा बऱ्याच विकेटी असतात, बरेचसे मैदाने असतात. तुम्ही नारंगीच्या मैदानात जर पाहिलं तर ते जे असं एक मैदान आहे जे मात्र प्रत्येकाला आपल्या एका वेगळ्या अंदाजानं मोहित करणारं मैदान आहे. त्यामुळे हे खेळपट्टी आणि मैदान ही देखील खेळाडूंसाठी मी म्हणेल की नेहमीच अगदी पहिल्या दर्जाचं राहिलेलं आहे. नक्कीच सर, इथे मात्र उल्लेख करावा असं वाटेल की काही खेळाडूंना रोहित शर्मांचा जर विचार केला सर, दीक्षांत सर, त्यांना तर कोलकात्याच्या ईडन गार्डन वरती खेळण्याचा त्यांचा जो प्रेम आहे तो वेगळाच आहे. त्यानंतर लॉर्ड्स वरती सुद्धा खेळण्यासाठी काही खेळाडूंचं ते प्रेम वेगळंच आहे. आणि प्रत्येक मैदानावरती सगळेच खेळाडू यशस्वी होतात असं नाहीये, काही काही खेळाडूंनाच ती मैदानं प्रेम सुद्धा देतात. पहिल्याच बॉलला हवेमध्ये उडवण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती 1 2 3 फलंदाज बाद. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवलाय तेलंगे संघाच्या या गोलंदाजाने. गोलंदाजाचं नाव ज्याचं आहे आपण पाहतोय, बाई नाव 12th मॅन तेलंगे संघ. बॉलरचं नाव सांगा प्लीज. कौस्तुभ आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. ओव्हर क्रमांक 1 मध्ये कौस्तुभला आपण पाहणार आहोत. ओव्हर नंबर 2 मध्ये राहुल येणार आहे का? नक्कीच सर, मी मगाशी तेलंगे संघाच्या बाजूने माझा कौल का दिला होता माहितीये दीक्षांत सर, कारण या तेलंगे संघाकडे बघितलं ना, त्यांची प्रॉपर बॅटिंग आहे ती आहेच, गोलंदाजी प्रॉपर आहे ती आहेच, परंतु या संघाकडे प्लस पॉईंट काय माहितीये, आज दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं असेल तो क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षकांनी या तेलंगे संघाच्या खेळाडूने प्रभावित केलं, एकही झेल सोडला नाही. आणि त्यामध्ये आपल्या डाव्या बाजूला कमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला एक खेळाडू दिसतोय, त्याचं नाव माहित नाहीये, गोविंद आहे. त्यांनी सकाळी टिपलेला तो एक झेल तुमच्या सर्वांच्या नजरेत अजून असणार आहे. आणि मी तर त्याला कैफचं दुसरं रूप, मोहम्मद कैफचं दुसरं रूप म्हणतो. बघा त्या खेळाडूची वडील इथे मात्र मोठा हादरा बसलाय लिजेंड संघाला. खामगाव लिजेंड संघाचा लिजेंड खेळाडू सज्जन तंबूच्या दिशेने परतलाय. अगदी पहिल्या चेंडूवरती दोन्ही मोठे खेळाडू सर बाद झालेत. प्रतीक्षाकडनं अपेक्षा होत्या आणि तुम्ही म्हणालात सज्जन तर या खेळाडूचा खऱ्या अर्थाने बॅकबोन आहे, तोही तंबूत परततोय. अडचणीमध्ये वाढ आहे. आता मी म्हणेल की कुठेतरी थोडस धोक्यामध्ये संघ जाणवतो लिजेंड 11 खामगाव. मात्र अजून फलंदाजी बाकी आहे, काही बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा इन ऍक्शन, या बॉलला सोडून दिलंय आणि खूप चांगला बॉल कौस्तुभची कला मैदानावरती पहा. प्रत्येक बॉलला
वेगळ्या लेंथवरती डिलिव्हर करतोय. मागचे बॉल गुडले स्पॉट, हवेली फुलर लेंथ, हार्ड लेंथ आणि त्याच्या पदरामध्ये पडलेलं यश हे बरंच काही सांगू जातो. कारण आम्ही मागाशीच उल्लेख केला की व्हेरिएशन इज अ मोस्ट डेंजरस वेपन इन अ टेनिस क्रिकेट आणि ते व्हेरिएशन ती वैविध्यता प्रत्येक बॉलवरती आपण पाहिलेली आहे. कट केला बॉलला बा आतमध्ये आणलं पॅडवरती आणि इथून अंपायरचा सिग्नल आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 आहे तो इंडिकेट केला गेलाय. एक सिंगल धाव येईल आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड आहे तो मात्र आता एका धावेवरती आहे. ज्या पद्धतीची आशा आम्ही बाळगली होती, सेमीफायनलचे सामने अगदी चित्तथरारक होतील, परंतु दोन्ही सामन्यांमध्ये बघितलं गेलं तर थोडासा आपण एकतर्फी सामनेच होताना पाहिलाय. पहिला झालेला सामना तर अक्षरशः मला वाटतं मैदानामध्ये निलेश बामणेच एकटेच खेळून गेले असं वाटलं आणि त्यानंतर हा होणारा सामना इथे मात्र कमबॅक करावा लागेल. कमबॅक होताना पहिलाच मोठा फटका येतो इथे मात्र बॅटरच्या बॅटमधून निघालेला हा अप्रतिम षटकार. आलाच नाहीये फक्त तर आपला परिचय सुद्धा समोरच्या संघाला दिलाय. पहिल्या चेंडूवरती घणाघाती षटकार ठोकलाय. सामन्यामध्ये जान पुन्हा एकदा ट्विस्ट आणलंय. क्या एक और मारना चाहता था लेकिन यश नहीं मिला, यहाँ पे सक्सेस नहीं मिला. यहाँ पे फील्डिंग खराब पहली बार देखने को मिल रही है. पहली बार आज सुबह से इन टीम के माध्यम से खराब फील्डिंग देखने को मिल रही है. लेकिन यहाँ क्या हो रहा है, बॅटर लोक क्या कर रहे यहाँ पे, काय करतायत दोन्ही बॅटर. 2 धावा निघाल्या होत्या, तिसऱ्या धावेची का इथे गरज होती. हे काय चाललंय, हे काय घडतंय, हे काय बिघडतंय नेमकं कोणाला कळू शकेल का. बाबा 2 धावा आल्या होत्या, जिथे त्या संघाकडनं मिसफील्ड होत नाही त्याने तुम्हाला दुसरी धाव सुद्धा दिली. तिसऱ्याची काय गरज होती, ती तिसरी धाव उपलब्ध होती का. आता रुपेश आलेत. मागच्या जर आपण ओव्हरचा आणि शेवटचा बॉलचा उल्लेख केला तर कदाचित स्ट्राईक हा जो फॅक्टर आहे तो लक्षात घेत असताना विकेट सॅक्रिफाईस केले. 6 मध्ये करायचे 21 आणि 6 मध्ये 21 धावा करण्यासाठी स्ट्राईक हेडला बॅटर आपण पाहत आहे अनिकेत आणि त्यांच्या बरोबरीने नव्यानं रुपेश मैदानावरती दाखल झालेत. रुपेश पारावे आणि अनिकेत येणारे चेंडू शिल्लक 6 मध्ये करायचे आहेत धावा 21. 6-21 इक्वेशन मॅच अजूनही ऑन आहे. राहुल गोलंदाजी ट्रॅकवरती आले. ओव्हर क्रमांक 2 मध्ये 6 मध्ये 21 समीकरण मॅच जरूर रंगेल. 6 में 21 राहुल गोलंदाजी स्ट्राईकवर आपण पाहायला मिळतोय. तो समोर आहे ज्यांनी स्ट्राईक साठी दुसऱ्या फलंदाजाचा मगाची बळी दिलाय तोच इथे मात्र अनिकेत. पाहूया ही बुडती नैयाला पार करेल का, किनारे के उस पार लेके जाएगा क्या ये अनिकेत. पहिली गेंद खराब, गेंद शुरुआत खराब. 6 में 20 6 मध्ये करायच्यात 20. पहिलाच बॉल खराब आहे. आता राहुललाही समजावं लागेल कारण धावांचा डोंगर मोठा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दिलेली एक जे एक्स्ट्रा रन आहे तो तुम्हाला कदाचित विजयापासून दूर घेऊन जाईल. मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक बॉलवरती आलाय. आणखीन एक विकेट झालाय बाद. चला सर, इथून काय होईल या क्रिकेटमध्ये, या सामन्यामध्ये काय घडेल, काय इथून पलटवार करेल का लिजेंड संघ. आशा तर आहे कारण क्रिकेटमध्ये म्हणतात ना, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही तोपर्यंत तुम्ही आशा सोडू शकत नाही. पहिलाच चेंडू घणाघात केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळपास आणि जाऊन पोचलाय बाहेर. येतो इथे चौकार. अजूनही ट्विस्ट बाकी आहे. चार मध्ये 16 धावांची गरज. अजूनही मॅच ऑन आहे. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये सिद्धेश.
संदेश ने पहली गेंद पे संदेश तो दे दिया है, मैं यहाँ खेलने आया हूं. 4 मध्ये करायचे स्वा. पुढच्या बॉल वरती चेंडू खूप जास्त हवेमध्ये आहे. गोविंदचा तुम्ही प्रयत्न पहा, अक्षरशः धावत गेले, ग्राउंड कव्हर करण्याचा प्रयत्न, इथे बॉल अडवलाय. 2 धावा आल्या, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही होणार, 2 वरती थांबवलंय. आता तुम्ही इक्वेशन पहा, येणारे 3 बॉल आहेत, 3 बॉल मध्ये करायचे आहेत 14 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. म्हणजे तुम्ही सांकेतिक भाषेमध्ये पॉसिबिलिटी पाहिल्यात तर 2 षटकार आणि डबल धाव आली तरी मॅच होऊ शकते. म्हणजे 3 बॉल वरती करायचे 14. राहुलचा पुढचा बॉल यावी, वॉट अ डिलिव्हरी, पिन पॉइंट अॅक्युरेसी अगदी यष्टा वाकवल्यात आणि मॅच मध्ये संपूर्णपणे दबदबा आपला निर्माण केलाय. नक्कीच. जरी सर तुम्ही म्हणालात जरी अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण या टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडल्या आहेत ज्या आम्ही विचारही करू नाही शकला. एक चेंडू मध्ये 11 धावा सुद्धा झालेल्या आपण पाहिलेत. इथे 2 चेंडू आणि किती हवे, 2 मध्ये 14ची गरज आहे सर. काही इतरे कुठला एखादा विचित्र चेंडू, वाईटचा चेंडू जर हाताळला गेला आणि तो एस्टनच्या मागे 5 धावांसाठी जर गेला तरी सामना अजूनही ऑन आहे. कारण अशा प्रकारचे आपण सामने आतापर्यंत कधी ना कधी पाहिले आहेत. बघा, वाईड आलाच होता, आलाच आहे, अपील केलं जाते, मात्र वाईडचा इशारा पंचांचा येतोय. यावेळी अपील जरूर होईल, कारण प्रतिस्पर्धी संघाला माहिती आहे इथे आता पंचांवरती प्रेशर जरूर बनवायला पाहिजे. पॉसिबिलिटी जिवंत आहेत, पॉसिबिलिटी अजूनही जिवंत आहेत. 2 बॉल आता मात्र शिल्लक राहिलेत. आता राहुली गोलंदाजी ट्रॅकवरून थोडासा हलकीची स्माइल देतो, कारण त्याला माहिती आहे की माझ्याकडून चुकी झाली. आता येणारे 2 बॉल मध्ये 12 धावांची गरज. महत्वाचा बॉल, इथे काय घडेल, हा बॉल लॉप केलाय, कुठे जाईल, सीमा रेषेच्या बाहेर. वॉट मॅच, येणारा 1 चेंडू आणि करायच्या जिंकण्यासाठी 6 धावा. 7 धावांची गरज आहे. येणारा अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र आता मॅच ऑन झालाय. बघा ना, कुठे वरचढ असणारा तेलंगे संघ इथे मात्र दबाव महसूस करताना दिसतोय. आता इथे सनील यांच्याकडून मनोजसाठी कॅश प्राइज आहे. मॅच जिंकवली तर तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज. 1 मध्ये 7ची गरज आहे, 1 मध्ये 7 करायचे आहेत. ये देखना होगा 6 है या 4, लेकिन यहाँ पे 4 रन मिलता हुआ अगदी शेवटच्या क्षणी चौकार आला. आणि आता फिनाले मध्ये आपण जे 2 संघ पाहणार आहोत, एका बाजूला तेलंगे आणि त्यांच्या विपक्ष NG11 KB